नंतर तुमचं तुम्हाला प्रणाली दिसेल. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एकापेक्षा जास्त जर अपूर्णांक आले आणि त्याच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी जर असेल तर 100% अशा वेळेस कोणता नियम वापरायचा? लसावीचा. ओके. तुमच्याकडे छेद आहे तर छेदाचा लसावी काढणं सगळ्यात महत्वाचं आहे. छेदाचा लसावी काढणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्हाला मी लसावी शिकवलेलं आहे. लसावीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं जर लसावीमध्ये एकापेक्षा जास्त संख्या असतील आणि त्यामध्ये मोठी संख्या जर असेल आणि छोट्या संख्येने जर त्या मोठ्या संख्येला भाग जात असेल तर तो मोठ्यात मोठ्याची संख्या तुमचा काय असतो? लसावी. ओके. आता बघा हा 12 आहे. 6 ने पण 3 ला भाग जातो. त्यानंतर 3 ने पण 12 ला भाग जातो आणि 4 ने पण 12 ला भाग जातो. जर तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही आपल्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही असं काढू शकता. तुम्ही काढू शकता की लसावी काढण्याची पद्धत तुम्हाला माहिती कोणत्या संख्या घ्यायच्या ते छेदस्थानी द्या. 4 3 12 आणि 6. ओके. आता बघा चारही संख्येला एका संख्येने भागलेल्या संख्या शोधायची. सगळ्यात अगोदर पूर्ण मोठी 2 बेगोनी 4 3ला भाग जात नाही कशावरती भागी घ्यायचं. ओके. त्यानंतर बेसर 12 आणि व्यक्तिगत 6. आता कमीत कमी लसावीचा नियम काय? कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे तरच ती लसावीची कंडिशन आपण इथं क्लिअर करू शकतो. बघा तर 2 आणि 6 ला 2 ने भाग करू शकतो. त्यानंतर इथं 3 आणि इथं पण 3 पण आधी आपण मोठ्या संख्येला भाग दिले. ओके. बे 3 चालते तसंच खाली घेऊया. त्यानंतर 3 व्यक्तिगत 6 आणि पुन्हा 3 तसंच खाली आला. ओके. आता मात्र 3ही संख्याला एका संख्येने भाग जाणार आहे. बघा आता बघा बेगुणे 4 आणि 4 किती रे 12. तुमचा एलसीएम किती आला? 12. आणि आपला आपण आताच काढला होता म्हणजे थोडं कॉमन सेन्स काढला होता तर आपला किती आला? 12 झाला. ओके. तर ही याच्या पुढची स्टेप आहे. तुम्हाला जे महत्त्वाचं वाक्य सांगितलं होतं जर एकापेक्षा जास्त संख्या जर असेल लसावी काढण्याच्या आणि त्याच्यात मोठी संख्याला सगळ्यात छोट्या संख्येने जर भाग जात असेल तर 100% हीच तुमचा काय असते? लसावीची संख्या असते. ओके. आता मात्र आपण प्रश्नाला पुढे घेऊया. आता प्रश्न काय म्हणते बघा तुमचा एलसीएम तर आला याचा अर्थ सर्व म्हणजे काही अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचा छेद किती असणार आहे? 12 असणार. ओके. आपण तिथं 12 घेऊ. सर्वांचं म्हणजे 5 चा सुद्धा 12 आला 9 चा पण 12 आला ते राहिलेल्या अपूर्णांकाचा छेद सुद्धा किती आला? 12 आला. आता काय करायचं त्या 12च्या तुलनेमध्ये अंश बदलून घ्यायचं. ओके. 12च्या तुलनेमध्ये अंश बदलायचा. मग आता बघा 4 ला कितीने गुणल्यानंतर 12 होईल काय? 3 ने. छेदाला जर तुम्ही 3 ने गुणत असेल तर अंशाला पण किती गुणायचं असतं? 3 ने गुणायचं असतं. किती ने? 3 ना. मग आता बघा 5 ने किती? 15. 15 अंश बदलला 15. दुसरा तर बेचेचं चिन्ह तर बेचेचं चिन्ह आपण कसं घेतात? 3 ला कितीने गुणल्यानंतर 12 झाले? 4 ने. अंशाला पण कितीने गुणायचं? 36. ओके. नेक्स्ट पुढं प्लस आहे प्लसच बरोबर. नेक्स्ट आता बघा इथं 12 ला 1 ने गुणल्यावर 12 झाला. आता बघा 1 ने गुणून किंवा 11 आता मात्र या सर्वांवर थोडंसं लक्ष टाकतो वजाबाकी आपल्याला वजन घ्यावं लागेल. ओके. आता मात्र 6 ला किती गुणला होता इथं? 6 ला किती झाले? 12 झाले. आता एकाला किती गुणायचं? 2. इथं 2. ओके. आता मात्र छेदाच्या तुलनेमध्ये अंश तुमचा काय झाला? क्लिअर झाला. ओके. आता मात्र नियम सांगतो जर तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा अपूर्णांकाची बेरीज व्यक्त करत असाल तर अशा वेळेस छेद पाहवा आणि छेद जर समान नसेल तर छेद काय करायचा? समान करायचा. मग आता आपण छेद समान करून घेतला. आता मात्र आपल्याला काय करायची? अंशाची बेरीज असेल तर बेरीज करायची आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. ओके. आता मात्र तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी वजाबाकी बेरीज करून घ्यायची. बस 15 आणि 36 आहे तुम्ही एकूण पण करू शकता आणि या साईडला पण बेरीज वजाबाकी करू शकता. ओके. तुम्हाला माहित असलं पाहिजे जर बेरीज आणि वजाबाकीचा सेंटेन्स जर असेल तर तुम्ही कोणतीही क्रिया किंवा कोणत्याही साईडला तुम्ही घेऊ शकता. फक्त चिन्ह मात्र काय करायचे? लक्षात ठेवायचे. आपण बेरीज खूप सोपी वाटतं. 15 आणि 36 बरोबर 6 5 11 वजा 2 आणि सर्वांना बोला 11
सॉरी 52 दहा 62 मग किती गेले 60 छेद किती आता तो म्हणा सरळ सरळ दोन्ही संख्येला काय होतंय एका संख्येने भाग करतो त्याला संशोधन रूपात घ्या 12 तुमचं ऍक्युरेट उत्तर किती आलं फक्त आणि फक्त 5 ओके एवढं तुम्ही तुम्हाला फक्त 5 तुमचं बरोबर समजून घ्या चला